बरोबर आहे. हॅलो, नमस्कार. मी अमोल. सर्वांना नमस्कार. आज 26 जानेवारी 2026 भारताचा प्रजासत्ताक दिन. आजच्या दिवसाचं महत्त्व थोडं वेगळं आहे. पण मी दोन वेगळ्या प्रकारे, वेगळ्या अर्थाने आजच्या दिवसाचं एक महत्त्व सांगणार आहे. भारताचं संविधान आज अंमलात आलं. आज आपल्याला एक प्रगल्भ अशी राज्यघटना मिळाली, तोच तो दिवस 1950 साली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांनी जवळपास 60 देशांच्या पेक्षा जास्त देशांचा अभ्यास करून आणि जवळपास 3 वर्षाच्या आसपासचा हा कार्यकाळ. खूप लोकांनी त्यामध्ये मदत केली, लिखाणाची, बुद्धिवाद, युक्तिवाद. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात, कारण की ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पण 2 गोष्टी मला जाणवल्या, ते म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधला फरक अजूनही लोकांपर्यंत, काही लोकांपर्यंत पोचलेला नाही आहे किंवा लहान मुलांपर्यंत. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. चुकून आजच्याच दिवशी खूप जण म्हणतात की आजसुद्धा इंडिपेंडन्स डेज आहे. तसं नाही आहे. खरं तर दोन्हीही स्वातंत्र्य दिवस आहेत. पण 15 ऑगस्ट हा फक्त एका भूभागाचा, एका जमिनीचं स्वतंत्र आहे, जिथे ब्रिटिशांनी आपल्यावर जे राज्य केलं, की ज्यांनी ते आपला देश सोडून गेले त्यावेळेस आणि आपल्याला आपला देश आपल्या ताब्यात दिला. ते भौगोलिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, म्हणजे आपली वस्तू, आपली जमीन आपल्याला पुन्हा मिळाली. पण देशामध्ये अशी परिस्थिती होती की देश चालवायचा कसा? देशामध्ये रूल्स, रेग्युलेशन, नियम, नियमावली, कायदे ह्या सगळ्या गोष्टींची गरज होती. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोकशाही अंगाने, लोकशाहीच्या मार्गाने जाणारा देश आपला. मग त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. मग त्या गोष्टींचा आपल्याला 1935च्या भारत सरकारच्या कायद्याचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अय्यंगार असतील, अशी खूप जण एकत्र येऊन, BN राव असतील, त्यांनी ह्या गोष्टीचा खूप परिश्रम घेऊन अशी प्रगल्भ राज्यघटना लिहिली. म्हणजे नक्कीच श्रेय बाबासाहेबांनाच जातं, कारण की ते शिल्पकार आहेत. पण एवढं सगळं केल्यानंतर 1950 साली आपण जेव्हा प्रजासत्ताक देशाच्या एका प्रजासत्ताकतेच्या दिशेने आपण निघालो, ते वेगळे पण खूप वेगळं होतं. कारण की आजच्या दिवशी प्रत्येक माणसाला वैचारिक स्वातंत्र्य मिळालं. प्रत्येक माणसाला आपल्या विचारांचं, आपल्या अधिकारांचं, आपल्या कर्तव्यांचं, आपल्या प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य मिळालं. आपण आनंदाने, गुण्यागोविंदाने मान उंच करून वावरू लागलो. शैक्षणिक सुविधा असतील, मतदान असेल, मतदानाचा अधिकार असेल, आणखी लोकशाहीच्या मार्गाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टी असतील, शोषणापासून वंचित राहण्याचा अधिकार किंवा त्याच्याबद्दल विरोध करण्याचा अधिकार, सगळ्या गोष्टी आल्या. भारतीय राज्यघटना एवढी प्रगल्भ आहे की भाग 3मध्ये जे मूलभूत हक्क आहेत किंवा भाग 4मध्ये जी कर्तव्य आहेत, त्यापासून लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, मुख्यमंत्री, कायदे, अर्थसंकल्प, प्रत्येक गोष्टी, इवन UPSC, प्रत्येक राज्याचे जे स्टेट PSCs आहेत, MPSC सारख्या, तर प्रत्येक गोष्टींची जी पूर्ण व्याख्या दिलेली आहे राज्यघटनेने, त्यामुळे आपण खरं तर प्रगल्भ झालो. पण 2 गोष्टी मला जाणवतात त्यामध्ये, की म्हणजे ह्या चुका आम्हीसुद्धा केलेल्या आहेत लहानपणी, पण ह्या कळून नाही आल्या. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी आपण आपल्या भारताच्या तिरंग्याला वंदना करतो आणि सरळ आपण म्हणतो की मी झेंडावंदनला चाललो आहे. हो, नक्की आपण झेंडावंदनला जातो, वंदन करतो आपण आपल्या देशाला, हुतात्म्यांना आपण वंदन करतो, आपल्या महापुरुषांना आपण वंदन करतो, आपल्या देशाच्या मातीला आपण वंदन करतो. पण 15 ऑगस्ट रोजी जे आपण सण उत्सव साजरा करतो, 15 ऑगस्ट जो आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, तो भौगोलिक स्वातंत्र्याचा दिवस आहे. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावरची राजवट संपुष्टात आली आपल्यावरची आणि त्यांनी आपल्याला देश आपल्या ताब्यात दिला. ती म्हणजेच स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपण ज्या पोलच्या खांब्याच्या मध्यभागापासून झेंडा वर घेऊन जातो हळूहळू, कारण की ब्रिटिशांचा झेंडा त्यावेळेस उतरवला होता, म्हणून तो आपण वर घेऊन जातो आणि त्यानंतर त्याला उघडा केला जातो आणि मग त्याचा आपण मान सन्मान ठेवतो. पण मी आजच व्हिडिओ बघितले, माझ्याकडे प्रॉपर असा पुरावा नाही आहे, पण मी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून नक्की दाखवेल की आजच्याच दिवशी काय होतं. 26 जानेवारीला अजूनही लोकांना वाटतं की झेंडावंदन आहे, नक्कीच आहे, देशाचा अभिमान आहे. पण आजचा दिवस म्हणजे आपण पोलच्या मधून झेंडा वर न नेता तो ऑलरेडी वर घेऊन जायचा असतो, कारण की ऑलरेडी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग तो वर आहे असाच आपल्याला उघडायचा असतो दोरीने. तसं करताना खूपदा दिसत नाहीत लोक. लहान मुलांना आपण नाही बोलू शकत, कारण की त्यांचं लर्निंग वय आहे, त्यांचं शिकण्याचं वय असतं. पण आपल्यासारख्या माणसांकडून ह्या गोष्टींचं खरं तर पाळणूक झाली पाहिजे. म्हणून ह्या 2 गोष्टींना वेगळी नावं आहेत. 15 ऑगस्टला आपण ध्वजारोहण म्हणतो आणि 26 जानेवारीला आपण ध्वजवंदन म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात
फ्लॅग हॉइस्टिंग अँड ध्वजावंदनला आपण म्हणतो फ्लॅग अनफर्लिंग. तर ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या लोकांपर्यंत पोचायला हव्यात, पोचल्याच पाहिजेत. पण भारतीय राज्यघटनेने जे आपल्यावर उपकार केलेत, महापुरुषांनी आपल्यावर उपकार केलेत, मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व जनमानसांवरती, जनसामान्यांवरती जे उपकार केलेत, ते आपण कधीच विसरू शकत नाही. त्यामुळेच आपला देश एवढा प्रगल्भ आहे आज, आणि आज आपण गुण्यागोविंदाने राहतो आहे. काही गोष्टी आहेत नक्की, त्या बिघडत चाललेल्या आहेत, पण त्याच्यावरती सुद्धा एकच उपाय आहे, रामबाण उपाय. रामबाण उपाय दोन्ही बाजूने. श्रीरामसुद्धा आहेत आणि भीमराव रामजी आंबेडकर, म्हणून त्याला म्हणलं रामबाण उपाय. ती म्हणजे भारतीय राज्यघटना. तर अशा आपल्या राज्यघटनेचा आपण मानसन्मान ठेवू, आणि आपण हे भारताचे नागरिक म्हणून प्रत्येक पावलोपावली देशाच्या विकासासाठी, देशाच्या आनंदासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आपण एकत्र येऊ आणि पुढे जाऊ. धन्यवाद.